शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज या प्लॉटला आज रोजी 1.5 महिना झालेला आहे। 45 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि बऱ्यापैकी उगवण म्हणजे काही ठिकाणी चांगली उगवण आहे आणि काही ठिकाणी अजून थोडी छोटी आहे। म्हणजे ज्या ठिकाणी जास्त भर पडलेली होती तिथं थोडी छोटी अद्रक आहे आणि जिथं भर थोडी कमी होती त्या ठिकाणी बऱ्यापैकी ग्रोथ दिसत आहे प्लॉटमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे टाइमवर मिळत जाईल, वेळेवर मिळत जाईल। आले अद्रकीचे भाव जे आहे तुम्हाला वेळेवर कळेल आणि अद्रक पिकाचे जे नियोजन आहे आपलं, आपण 100% जे तर जमिनीतून जैविक पद्धतीने आपला प्लॉट जो आहे तो सांभाळत न्याचा प्रयत्न करतोय। मागच्या वर्षी पण आपण केला होता, सक्सेसफुल राहिला आणि यावर्षी सुद्धा आपण तीच शेड्यूल जे आहे तो वापरणार आहे यावर्षी पण। तर ते शेड्यूल असं आहे की आपण सुरुवातीला लागवडीच्या वेळेस जे आपण पहिलं पाणी देतो ठिबकद्वारे, त्याच वेळेस आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून जैविक औषधं जे आहे ते सोडून देत असतो, जेणेकरून जमिनीतल्या ज्या हानिकारक बुरशी आहेत त्या बुरशीचं नियंत्रण झालं पाहिजे। वेळीच कंदकुज लागण्या अगोदर त्याचं नियोजन करण्यासाठी आपण लागवडीच्या आधीच पहिल्या पाण्यातच त्याचं नियोजन करत असतो। त्यानंतर दुसरा स्टेप येतो 1 महिन्यानंतर। तर आता या प्लॉटला आपण दुसऱ्या वेळेस जे आपण कल्चर तयार करत असतो बायो रूट गार्ड टाकून, म्हणजे त्याच्याबरोबर आणखीन जैविक जे तर औषध मिक्स करून आणि मग आपण ते ॲप्लिकेशन करतोय। यावेळेस तो तुम्हाला सांगणार आहे। बघा, आपण हे जे क्षेत्र आहे हे 1 एकरच्या वरती आहे, जवळपास 1.25 एकर क्षेत्र आहे आले अद्रकीचं आणि अशा प्रकारे ग्रोथ आहे। बघा, नालीमध्ये असल्या कारणाने ती ग्रोथ कमी दिसत आहे, कारण ही लागवड जी आहे तर नालीमध्ये झालेली आहे। आता बघा, आपण ह्या ड्रममध्ये हे जे औषध तयार केलेलं आहे, बघा नेमकंच याला आपण हलवलेलं आहे, अशा प्रकारे फेस आलेला आहे। तर आता हे उद्या किंवा परवा दिवशी 2 दिवसात तयार होऊन जाणार आहे, कंप्लीट सोडायला चालतं आहे, कारण याला 3 दिवस झालेले आहे आपण याच्यामध्ये औषध टाकून। त्यासाठी आपण सुरुवात अगोदर काय केलेलं आहे की याच्यामध्ये 200 ते 250 लिटर पाणी बघा घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 2 ते 2.5 किलो गूळ टाकलेला आहे सुरुवातीला। त्यानंतर आपण याच्यामध्ये बायो रूट गार्ड हे 2 लिटर टाकलेलं आहे, जे बायो रूट गार्ड तुम्हाला मी मागच्या वर्षीसुद्धा सांगितलं होतं, बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा रिझल्ट पण घेतलेला आहे। बायो रूट गार्ड हे जैविक औषध आहे, त्याचबरोबर आपण याच्या जोडीला ट्रायकोडर्मा सुडोमोनस हे टाकलेलं आहे आणि ह्या औषधाचं जे आहे तर ह्या तिन्ही औषधाचं कॉम्बिनेशन आपण सोडतो आहे प्रत्येकी 15 दिवसानं किंवा मग महिन्यानं, हे आपण कंटिन्युअसली सोडतो आहे। त्यामध्ये एखाद्या वेळेस आपण प्लेन रूट गार्ड पण सोडतो, कधी मिक्स करून पण सोडतो। पण शक्य झालं जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल किंवा तुम्हाला 15 दिवसातून एकदा सोडता येत नसेल तर महिन्यातून एकदा तरी तुम्ही जे तर ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि त्यासोबत आपलं जैविक रूट गार्ड जे आहे, जे की कंदकुजीला सडव्याला खूप प्रभावी नियंत्रण करतं, हे आपण याच्यामध्ये आता टाकलेलं आहे। याला 3 दिवस झालेले आहे, आता अजून 2 दिवसानंतर हे सोडायला रेडी होणार आहे। अशा प्रकारे चांगल्या प्रकारे फेस अजून वाढलेले आहे याच्यामध्ये, त्यावेळेस आपण याला ड्रीपद्वारे सोडू शकतो। तर हे कल्चर जे तयार झालेलं आहे आणि याचं एक ॲप्लिकेशन आपण दिलेलं आहे, आता या जवळपास 1 महिना झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालासुद्धा तुमच्या शेतामध्ये जर कंदकुज दिसत असेल, बऱ्याच शेतकऱ्यांचे यावर्षी एप्रिलची लागवड होती, मेची लागवड होती, त्यामध्ये बॉईल होण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे। जर बॉईल झाले असेल, फुटवा कमी असेल किंवा ग्रोथ धरत नसेल
तर अशा वेळेसुद्धा तुम्ही हे बायोरूट गार्ड जे वापरायला काय हरकत नाही, एकदा वापरून बघा. आम्ही तर कंटिन्यू वापरत आहे मागच्या वर्षीपासून, तर बऱ्यापैकी रिझल्ट आहे. तर अशा प्रकारे आपण आल्या अद्रकीचं नियोजन यावर्षी ठेवलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. आणि याला एकही अजून फवारणीची केलेली नाही आहे. बघा, एकही फवारणी नाही अजून. क्वालिटी चांगली आहे, पानांची ग्रीनरी चांगली आहे, कोंब चांगले निघत आहेत. हे बघा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.